ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धुळी परमपूज्य गुरुवर्य आबासाहेब भोसेकर यांचं वंदन करून संत मंत परममित्र आपलं श्रेष्ठी यांना चरणी लागून प्रभू रामचंद्राच्या चरणी लागून कथेला प्रारंभ करत आहे. काय म्हणू लागले ज्या वेळेस असणारा हनुमंत कुठे गेला द्रोणाद्री पर्वताच्या ठिकाणी गेला आहे आणि काय म्हणले महाराज माहित आहे का कुठला म्हणले तू कुठला आला कशाला आला काय कारण आहे झाला की म्हणजे धरा बघता काय माझ्याकडे धरा त्याला कुणाला हो बोलत का महाराज कुणाला धरायचं धरायचं म्हणजे का वाढणारा गोळा म्हणजे आपल्याच्या काय नादाला लागला नव्हे अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी सर्व राक्षस कालवा गेले दक्षिण कोणी राज्य करतोय बघा काय धन्यता त्या वानराची एका वानराची आपण मानव जन्माच्या ठिकाणी येऊन आपल्या स्वतःवर देहावर राज्य करता येईना आपण कुठे जाऊ पण हे असताना चार पायाचा माकड आहे नगरीच्या ठिकाणी राज्य करायला गेला हनुमंत त्या ठिकाणी बोलत आहे सेवा केली सेवा आम्ही करतो तुम्हाला काय आणि अशा प्रकारे असणारा सुग्रीवाला असणारा प्रभू रामाला मैत्री केला गेला आणि त्या प्रभू सुग्रीवाच्या सानिध्यात असणारा रामाच्या सानिध्याच्या ठिकाणी आला गेलो अशा प्रकारे हनुमंत बोलला आतून काळा बाहेरून काळा कपटाचा पुतळा काढली कारण का परमार्थात काळलेली सारखं नसावं परमार्थात काळलेली सारखं असलं की त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही त्याला नरकाच्या ठिकाणी जावं लागतं किती वेळा जन्मावे किती व्हावी 84 लक्ष कोटी एवढी फेराचा फेरा भोगावा लागतो त्याच्याकरता परमार्थात कधी काळलेली सारखं व्हायचं नाही आणि म्हणजे असं असणारा तो प्रभू रामचंद्र आहे त्याचा पाठीचा बंधू आहे आणि त्या रामाला सर्व वानर सैन्याला राजा रावणाच्या सर्व सैन्याचा काटा काढला गेला शेवटी असताना राजा रावणाला असताना रथ घेतला गेला युद्धाच्या ठिकाणी आला आणि असताना ब्रह्मदेवाला वरदानाची दिलेली असणारी शक्ती आहे आणि ती असणारा विभीषणावर टाकली होती पण शरणागत असणारा विभीषण आहे आणि शरणागत
माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पाठीचा बंधू असणारा लक्ष्मण आहे आणि त्याला असणारी शक्ती लागलेली आहे. मी हात जोडून नम्र झाला होता त्याने कोणीने अनंता. नम्र व्हा त्यावेळेस भगवंताची प्राप्ती होती. नम्र जर नाही झाला तर नरकवासाची गती प्राप्त होती. मी तुम्हाला नम्र होत आहे. माझा असणारा गुरुचा बंधू असणारा लक्ष्मण आहे आणि त्याला वाचवायचं आहे. आणि मी कशा करता आलेलो आहे त्याच लक्ष्मणाला वाचवण्याकरता या द्रोणादी पर्वतावर असणारी अमृतपुरी नावाची असणारी औषधी आहे आणि ती औषधी नेण्याकरता गेलेला आहे. हनुमंत त्या ठिकाणी बोलतो लक्ष लावल्याशिवाय जमत नाही. सावध राहिल्याशिवाय घडत नाही. सावध असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि तसे मी भगवंताच्या बंधूची प्राप्ती करण्याकरता इथपर्यंत आलेलो आहे. का तर माझा असणारा बंधू गुरुचा बंधू असणारा लक्ष्मण आहे आणि त्याला सजीव करायचा आहे. कशा प्रकारे सजीव करायचा आहे आता तुमच्याकडला नियम आनंदाचा चांगला आहे. दिवसा शक्ती येतात पण आमच्या इकडे संध्याकाळी शक्ती असते. बराबर दिवस व्हायच्या लक्ष्मण उठतात नाही आणि हे आमच्याकडे करतात म्हणून आमची तळमळ लवकरात लवकर व्हावी. आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी असणार माझा असणारा लक्ष्मण जर त्याच्यावर असणारा सूर्याचा किरण पडला तर लक्ष्मण वाचणार नाही. याच्याकरता मी औषधी देण्याकरता आलेलो आहे. मला औषधी द्या हनुमंत विनंती करतो. मला सोडा माझी औषधी मला द्या आणि माझा लक्ष्मण वाचवू द्या. हनुमंत विनंती करतो. त्याच्यावर साक्षात सद्गुरू रागवल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा सत्यनाश झाल्याशिवाय राहत नाही. तसं माझ्या